नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवर CTET संदर्भात आणि जी काही भाषा तुम्ही निवडली असेल तर मराठी भाषा आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित काही नोट्सवर आपण आता व्हिडिओ बनवत आहोत। तर आजचा हा व्हिडिओ 6वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आज आपण एक टॉपिक त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या टॉपिकनुसार या ठिकाणी त्याविषयी विश्लेषण करणार आहोत आणि तो मुद्दा समजून घेणार आहोत। तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका, जेणेकरून CTET परीक्षेसंदर्भात जे काही अपडेट असेल, त्याचप्रकारे CTET संदर्भात जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल किंवा बालविकास मानसशास्त्र असेल, तर यावर तुम्हाला विविध प्रश्नपत्रिका ज्या काही झालेल्या आहे त्याचं स्पष्टीकरण या चॅनलवर तुम्हाला भेटेल। चला तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण सुरू करूया। 6वी नोट आहे आपली आजची, आज 6वा व्हिडिओ या ठिकाणी आहे आणि आजचा घटक आहे, खूप महत्त्वाचा घटक आहे, उपचारात्मक शिक्षण, ज्याला रेमेडियल टीचिंग असे देखील म्हटल्या जातं। यावर प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न त्या ठिकाणी असतातच प्रत्येक परीक्षेत। तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले तर त्यामध्ये 2013 पासून झालेल्या CTET परीक्षेचे जे काही प्रश्नपत्रिका असेल त्या आपण स्पष्टीकरण केलेले आहे, ते तुम्ही बघू शकतात आणि त्यामध्ये या घटकावर आधारित प्रश्न देखील आलेला आहे, तो देखील बघू शकता। चला तर सुरुवात करूया। आपलं पहिलं या ठिकाणी पॉईंट आहे किंवा पहिलं सेशन आहे, तर आजचा प्रश्न। तर आजचा प्रश्न हा तुमच्यासाठी असतो, तुम्हाला माहीत आहे, यापूर्वीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, जे चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे। आजचा प्रश्न आहे, निदान शिक्षणाच्या, आता निदानचा अर्थ या ठिकाणी उपचार, निदान शिक्षणाच्या म्हणजेच रेमेडियल टीचिंगच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे। या ठिकाणी 4 विधान दिलेले आहे, यापैकी नेमकं कोणतं विधान या ठिकाणी योग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। पहिलं विधान आहे, बेताच्या मुलाबद्दल सहानुभूती दाखवणे, मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करणे। तिसरं आहे, मुलांची कामगिरी सुधारण्यासाठी जादा गुण देणे आणि चौथं आहे, हुशार मुलांवर अधिक लक्ष देणे। या प्रकारचे 4 पर्याय या ठिकाणी आहे। यामधून कोणता पर्याय योग्य आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या कमेंटद्वारे या ठिकाणी कळवायचं आहे। चला तर आता जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्याला आपण सुरुवात करूया की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय। त्याला निदान शिक्षण पण म्हटलं जातं, उपचारात्मक शिक्षण देखील म्हटल्या जात असतं, त्यामुळे वेगळा शब्द आला तर त्या ठिकाणी गोंधळून न जाता त्याचा व्यवस्थित विचार करून सोडवायचा आहे। उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय, तर निदान चाचणी आणि उपचारात्मक अध्यापनाचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्याच्या भाषिक वर्तनातील त्रुटींचे निदान करणे। जे काही भाषिक वर्तन आहे त्याचं, तर त्याच्या त्रुटीचे त्या ठिकाणी निदान करणे म्हणजेच ओळखणे आणि त्यात अपेक्षित अशी सुधारणा घडवून आणणे। मग फक्त निदान करणे म्हणजेच उपचारात्मक शिक्षण होत नाही, तर निदान करून त्यामध्ये अपेक्षित अशी सुधारणा त्या ठिकाणी घडवून आणणे, यालाच त्या ठिकाणी उपचारात्मक शिक्षण असे म्हटलं जातं। म्हणून शैक्षणिक निदान प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणजे शिकणाऱ्याच्या कमतरता आणि कमकुवतपणा ओळखणे। जो विद्यार्थी त्या ठिकाणी आहे की त्याला नेमकं कोणत्या घटकामध्ये किंवा कोणती संकल्पना त्याची क्लिअर झालेली नाही, तर ही समजून घेणे ही सर्वात महत्त्वाची पायरी या उपचारात्मक शिक्षणाची आहे आणि इथून उपचारात्मक शिक्षणाला सुरुवात आपल्याला करायची असते। एक व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेली आहे की उपचारात्मक शिक्षण म्हणजे काय। यातून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं उपचारात्मक शिक्षण कशाला म्हणायचं। पुढचा पॉईंट आहे आपला उपचारात्मक शिक्षण पद्धतीचे कार्य। मग नेमकं उपचारात्मक शिक्षण पद्धती कशा प्रकारे कार्य करते हे आपल्याला बघायचं आहे। तर ही पद्धती जी आहे तर ती विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमता, गरजा आणि उद्दिष्टे शोधून काढण्याची आणि अपेक्षित शिक्षण मूल्यमापन ठरवण्याची प्रक्रिया आहे। धडा शिकविण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर शिक्षक विद्यार्थ्यांच्या समज आणि कामगिरीचे निरीक्षण करतात। मग वैयक्तिक जी काही क्षमता असेल त्या विद्यार्थ्याची, वैयक्तिक क्षमता म्हणजे कसं म्हणता येईल, तर उदाहरणार्थ वक्तृत्व क्षमता असेल, म्हणजे त्याला बोलण्याची जर आवड असेल, त्याचप्रकारे त्याला कशाची आवश्यकता आहे त्याची गरज देखील ओळखणे गरजेचे आहे, कारण गरजेनुसारच आपण त्या ठिकाणी त्याला अध्यापन कार्य करू शकतो। आणि त्याची जी काही उद्दिष्ट आहे ती सर्वात अगोदर आपल्याला शोधून काढायची आणि अपेक्षित शिक्षण मूल्यमापन ठरविण्याची ही एक प्रक्रिया आहे। मूल्यमापन कशा प्रकारे करायचे, तर विद्यार्थ्याला जो घटक त्या ठिकाणी शिकवला आहे तो कितपत त्याला समजला ते बघण्यासाठी आपण विविध मार्गे त्या ठिकाणी मूल्यमापन करत असतो। मूल्यमापनावर देखील आपण या ठिकाणी व्हिडिओ पुढे
पुढे बनवणारच आहोत. त्यामध्ये आपण मूल्यमापन विषय किंवा मूल्यमापनाचे जे काही प्रकार आहे ते देखील बघणार आहोत. आणि यामध्ये तर आता सध्या फक्त आपण उपचारात्मक शिक्षण पद्धतीमध्ये मूल्यमापनाचे कार्य काय, तर एक मूल्यमापन ठरवण्याची ही एक प्रक्रिया आहे. धडा शिकवण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर शिक्षक विद्यार्थ्याच्या समज आणि कामगिरीचे निरीक्षण करतात. विद्यार्थ्यांना कितपत तो पाठ त्या ठिकाणी समजला किंवा तो जो काही घटक ते शिकवत आहे तो कितपत त्या ठिकाणी समजला, आणि कामगिरीचे निरीक्षण त्या ठिकाणी करतात की दिलेलं कार्य हा विद्यार्थी कितपत त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सोडवत आहे किंवा करत आहे. हे झालं उपचारात्मक शिक्षण पद्धतीचे कार्य. पुढचा मुद्दा आहे निदान चाचण्यांचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. निदान म्हणजेच काय, तर उपचारात्मक. हे शब्द त्या ठिकाणी तुम्हाला गोंधळून टाकतील. तर निदान, उपचारात्मक, रेमेडियल हे सर्व एकच त्या ठिकाणी शब्द आहे. त्याच्याच पर्यायी शब्द. तसेच इंग्रजीमध्ये त्याला रेमेडियल टीचिंग असं देखील म्हटलं जातं. उपचारात्मक शिक्षण असं आपण त्याला मराठीत म्हणतो. तर 2 प्रकार या ठिकाणी आहे उपचारात्मक शिक्षणाचे चाचण्यांचे. तर पहिलं आहे व्यक्ती केंद्रित आणि दुसरं आहे समूह केंद्रित. मग उपचारात्मक शिक्षण केव्हा करायचं, कोणावर करायचं किंवा कोणाशी संबंधित आहे हे समजणे सर्वात प्रथम महत्त्वाचे आहे. जर व्यक्ती केंद्रित म्हणजे एखाद्या विशेष विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला ती करायची आहे, तर एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यामध्ये कोणकोणत्या कमतरता आहे किंवा कमकुवतपणा आहे हे जर ओळखायचं असेल तर त्या ठिकाणी व्यक्ती केंद्रित म्हणून आपण ही चाचणी त्या ठिकाणी निवडतो किंवा व्यक्ती केंद्रित पद्धतीने त्यावर निदान किंवा उपचार त्या ठिकाणी करत असतो. मग या चाचणीमध्ये मुलाच्या विशेष कमकुवतपणा आणि वैशिष्ट्य ओळखल्या जातात. तर या ठिकाणी व्यक्ती केंद्रित म्हणजे एक इंडिव्हिज्युअली त्याला आपण म्हणू शकू की एका विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी आपण चाचणी घेऊ शकतो किंवा त्याचं परीक्षा त्या ठिकाणी घेऊन आपण ओळखू शकतो की त्यावर कोणता उपचार करण्याच्या ठिकाणी गरज आहे. ज्या प्रकारे आपण काही त्या ठिकाणी आजारी पडल्यानंतर ज्याप्रमाणे आपण डॉक्टरांकडे जातो तर ते काहीतरी उपचार त्या ठिकाणी करतात, अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला उपचार करायचा आहे. परंतु हा उपचार त्याचा बौद्धिक विकासाला चालना देणारा असणार आहे. समूह केंद्रित यामध्ये विशिष्ट गटाच्या सामूहिक त्रुटी. आता इथं विशिष्ट गटाची गोष्ट केली कारण हे समूह केंद्रित आहे. कारण 2 प्रकार आहे, समूह केंद्रित आणि व्यक्ती केंद्रित. यावर देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारल्या गेलेला आहे. किती प्रकार आहे, तर 2 प्रकार आहे, समूह केंद्रित आणि व्यक्ती केंद्रित. यामध्ये विशिष्ट गटाच्या सामूहिक त्रुटी किंवा कमकुवतता ओळखल्या जातात. व्यक्ती केंद्रित म्हणजे एकाची आणि समूह म्हणजे ग्रुपमध्ये त्या ठिकाणी ओळखल्या जातात. तर हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे उपचारात्मक मूल्यांकन म्हणजे काय. मूल्यांकन म्हणजेच काय, तर मूल्यमापन. मग कशा प्रकारे त्या ठिकाणी मूल्यांकन आपण ओळखायचं किंवा करायचं त्यांचं मूल्यांकन. तर मुलाच्या विकासाचे आणि शिकण्याचे शैलीचे संपूर्ण चित्र मिळवण्यासाठी निदानात्मक मूल्यांकन विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्राचे मूल्यांकन करते. मग उपचारात्मक शिकवण्याच्या 4 पायऱ्या कोणत्या आहे बघा. उपचारात्मक शिक्षण कशाला म्हणतो आपण हे आता बघितलं, परंतु हे कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्य करते हे आपल्याला बघायचं आहे. प्रॅक्टिकली हे कशा प्रकारे कार्य करते तर सुरुवात आपल्याला कशी करायची आहे, तर त्याची सुरुवात आहे सहाय्यक साहित्य गोळा करणे आणि तयार करणे. म्हणजे सुरुवातीला तो विद्यार्थी ओळखायचा आहे आणि त्यामध्ये जे काही असलेले कमकुवतपणा आहे तो आपण उद्देश त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि ते उद्दिष्ट त्याला येण्यासाठी किंवा ते साध्य करण्यासाठी आपण विविध प्रयत्न करायचे. त्यामधला पहिला प्रयत्न आहे सहाय्यक साहित्य गोळा करणे आणि तयार करणे. उदाहरणार्थ त्याला जर भाषा किंवा व्यंजन त्या ठिकाणी लिहिण्यास अडचण येत आहे, ठीक आहे, जे अक्षर वळण जे आहे किंवा त्याला अक्षर व्यवस्थित त्याचे हँडरायटिंग असेल, हस्ताक्षर असेल, त्याला व्यवस्थित त्याचं हस्ताक्षर नाही, त्याला काढता जे हँडरायटिंग आहे ती त्याची व्यवस्थित नाही, तर ते सुधारवण्यासाठी आपण एक या ठिकाणी उपचारात्मक शिक्षण त्याचे कशा प्रकारे घेऊ. तर त्याचं सुरुवातीला काय करायचं आपल्याला, त्यासंबंधी असलेले सहाय्यक म्हणजे काही सहाय्यक साहित्य गोळा करणे आणि तयारी करणे. मग काही एखादं टेक्स्टबुक असेल, एखादं पुस्तक असेल किंवा सुंदर हस्ताक्षर ज्या काही स्पर्धा होतात तर त्याचे काही नोट्स वगैरे जर आपल्याकडे असेल तर त्या आपल्याजवळ घ्यायच्या आहे किंवा इतर मुलांचं जे काही चांगलं अक्षर आहे त्यांच्या नोटबुक आपल्याजवळ घ्यायच्या आणि ते त्याला दाखवायचं की अशा प्रकारे तू हँडरायटिंग जी काही आहे तर ती त्यामध्ये तू सुधारणा कर, हे फक्त आपल्याला दाखवायचं आहे. पुढचं काय आहे तर आपल्याला त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचा अवलंब करायचा.
मग याच्या अचानकच किंवा एकदा त्याला सांगितल्यानंतर तो त्याची हँडरायटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल का, तर नाही. एकदा सांगितल्याने इम्प्रूव्हमेंट होणार नाही. म्हणून वारंवार त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो स्टेप बाय स्टेप आपल्याला घ्यावा लागेल. सुरुवातीला त्याला जे काही आहे तर रेषा ओढणे हे शिकवावं लागेल. त्यानंतर त्याला गोल सर्कल जे आहे तशा प्रकारे त्याचं जे अक्षर वळण आहे हे आपल्याला शिकवावं लागेल. आणि हे झाल्यानंतर त्याला जे काही व्यंजन आहे त्याची सुरुवात करावी लागेल, जेणेकरून तो स्टेप बाय स्टेप एक अभ्यासक्रम आपल्याला स्पेशलाइज त्या ठिकाणी करावा लागेल. त्यानंतर आहे योग्य अध्यापन आणि धोरणे निवडणे. धोरणे म्हणजेच काय तर ध्येय. तर ह्या विद्यार्थ्याचे हँडरायटिंग जे आहे ती चांगली झाली पाहिजे, याचं अक्षर सुधारलं गेलं पाहिजे. हे जर आपण धोरण ठेवलं आणि त्यानुसार जर आपण अध्यापन केलं तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. आणि चौथी पायरी आहे अध्यापन साहित्य आयोजित करणे. आणि ते शिकवण्यासाठी त्याला जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे ते साहित्य आयोजित करणे हे आपली चौथी पायरी त्या ठिकाणी असणार आहे. तर यालाच उपचारात्मक शिक्षण असे म्हटलं जातं. की एखाद्या विद्यार्थ्याचे जर आपल्याला अक्षर सुधारवण्यासाठी जर कार्य करायचं आहे तर यामध्ये आपण कोणकोणते टप्पे आहे, तर हे 4 टप्पे आपण या ठिकाणी बघितले. सहाय्यक साहित्य गोळा करणे आणि तयार करणे, अभ्यासक्रमाचा अवलंब, योग्य अध्यापन धोरणे निवडणे आणि अध्यापन साहित्य आयोजित करणे. यामध्ये आता प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल तुम्हाला, तर यापैकी एक कोणतंही त्या ठिकाणी 3 पर्याय चुकीचे असणार आहे आणि हा एकच पर्याय त्या ठिकाणी बरोबर देऊ शकतात, किंवा या 4मध्ये एक पर्याय असा देऊ शकतो जो चुकीचा असेल. त्याचप्रकारे अजून दुसरा प्रकार आहे की यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स विचारतील की तुम्ही सिक्वेन्स कसं लावाल, किंवा हे जे काही 4 पायऱ्या आहेत तर त्यांचं सिक्वेन्स कसं आहे. तर ते पहिल्या नंबरला देतील अभ्यासक्रमाचा अवलंब, दुसऱ्याला देतील अध्यापन साहित्य आयोजित करणे. तर या प्रकारे आपल्याला सिक्वेन्सला त्या ठिकाणी जायचं आहे, त्याचा एक क्रम त्या ठिकाणी लावायचा आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारतील. पुढचा मुद्दा आहे उपचारात्मक अध्यापनाची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मुख्य उद्दिष्ट म्हणजेच काय, तर आपण जे काही घटक त्या ठिकाणी शिकत आहोत तर हे कशासाठी आहे, याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे आणि त्याचा फायदा देखील काय होणार आहे विद्यार्थ्याला, तो आपल्याला बघायचा आहे. तर सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक चुका दूर करणे. आता संज्ञानात्मक म्हणजे काय, तर त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. संज्ञानात्मक विकास म्हणजे एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची, तर्क करण्याची आणि त्याच्या सभोवतालचे जग समजून घेण्याची क्षमता ज्या प्रकारे विकसित होते त्याला संज्ञानात्मक विकास असे म्हटलं जातं. म्हणजे काही संज्ञानात्मक म्हणजे जे काही नॉमिनल, जे काही जनरल आपण ज्याला म्हणतो, किंवा साधारण ज्या काही चुका असतात तर त्या सुरुवातीला दूर करणे. म्हणजे उदाहरणार्थ आपण हँडरायटिंगचा एक विषय घेतलेला आहे, त्याचं अक्षर सुधारवण्यासाठी जो काही प्रयत्न उपचारात्मक पद्धती आपण करत आहोत, तर सर्वात अगोदर त्याला सांगायचं आहे की हे जे कार्य आहे ते शक्य होणार आहे. तुझं हँडरायटिंग त्या ठिकाणी नक्कीच दूर, जी काही समस्या आहे ती नक्कीच आपण दूर करणार आहोत. यामध्ये तुझं इम्प्रूव्हमेंट जी काही प्रगती जी काही ती होणार आहे. त्याचप्रकारे त्याची जी काही लिहिण्याची जी काही पद्धत आहे ती आपण सुरुवातीला ओळखायची आहे आणि तिला दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्याच्या शिकण्याचे संबंधित दोष दूर करणे आणि भविष्यात त्यांना त्या दोषापासून मुक्त ठेवणे. आणि जी चूक तो विद्यार्थी करत आहे ती गोष्ट करताना, तर ती गोष्ट त्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे की ही गोष्ट केल्यामुळे आपली या ठिकाणी चूक होत आहे, ही पुन्हा पुन्हा तू चूक करू नको आणि भविष्यात म्हणजे पुढे देखील त्या गोष्टीपासून तू दूर राहा. मग तेव्हापासून तो त्याची जी काही हँडरायटिंग असेल किंवा कोणतंही उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता उपचारात्मक शिक्षण पद्धतीसाठी, तर ती गोष्ट तू दूर ठेव असं त्याला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगायचं आहे, जेणेकरून उपचारात्मक शिक्षण पद्धतीमध्ये त्याची मदत होईल आणि त्याची चूक ती पुन्हा दुसऱ्यांना होणार नाही. पुढचं आहे विद्यार्थ्याच्या सदोष सवयी. सदोष म्हणजेच काय, त्याच्यामध्ये चूक आहे, सवयी, कौशल्य आणि वृत्ती दूर करून त्यांना सुधारणे. आणि तो नेहमी त्याच चुका त्या ठिकाणी जर करत असेल तर ती कोणती नेमकी चूक आहे हे आपण ओळखून ती चूक त्याला कायमची त्या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा करून घेणे. उदाहरणार्थ जर एखादं अक्षर आहे, उदाहरणार्थ न अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण लिहितो, परंतु तो विद्यार्थी जर असा लिहित असेल किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा दीर्घ विलांटी असेल, ऱ्हस्व विलांटी असेल, ऱ्हस्व उकार असेल, तर तो चुका करत असेल तर त्याला वारंवार आपण सांगू शकतो की हे न अशा प्रकारे त्या ठिकाणी काढायचे आहे.
तर ही चूक त्याने नंतर करू नये. ही जे अक्षरांचं आहे तर मी एक उदाहरण देतोय, तुम्ही त्याला वेगळं उदाहरण देखील घेऊ शकतात आणि हा मुद्दा समजून घेऊ शकतात. पुढे आहे विद्यार्थ्यांना आवश्यक सवयी, कौशल्य आणि वृत्ती शिकवणे ज्या त्यांनी शिकल्या नाहीत. आणि ही गोष्ट करण्यासाठी किंवा जे काही उपचारात्मक शिक्षण पद्धती घेण्यासाठी जी काही कमतरता त्यामध्ये आहे ते स्किल त्यामध्ये आपण आत्मसात करायचं आहे, त्याला ती सवय लावायची आहे, जेणेकरून त्याच्याकडून ती चूक होणार नाही आणि तो पूर्वीपेक्षा देखील चांगलं कार्य त्या ठिकाणी करेल. पुढे आहे विद्यार्थ्याच्या अनिष्ट आवडी, आदर्श आणि वृत्ती यांचे इष्ट रुची, आदर्श आणि वृत्तीमध्ये रूपांतर करणे. आता एखाद्या विद्यार्थ्याला एखादं अक्षर असेल किंवा एखादा शब्द असेल तर तो तसा लिहिण्याची सवय असते, तर त्याची जी काही आवड असते तर ती आपण त्या ठिकाणी बदलायची आहे. त्याचप्रकारे त्या आवडीचं किंवा तो जो आदर्श आहे किंवा ती जी वृत्ती आहे तिचा बदल आपल्याला कशात करायचा आहे, आदर्श आणि वृत्तीमध्ये रूपांतर करणे. इष्ट म्हणजे जी गरजेची आहे, इष्ट म्हणजे जी महत्त्वाची किंवा जी योग्य आहे, तर त्याची चुकीची जी काही गोष्ट असेल तर तिला योग्य गोष्टीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्यालाच उपचारात्मक शिक्षण पद्धती असे म्हणतात, जेणेकरून तो विद्यार्थी पुन्हा त्या संदर्भात किंवा त्या घटकामध्ये तो चूक करणार नाही. तर अशा प्रकारे 5 उद्दिष्ट या ठिकाणी दिलेले आहे की उपचारात्मक अध्यापनामुळे कोणते उद्दिष्ट त्या ठिकाणी, अध्यापनाचे उद्दिष्ट नेमकं कोणते आहे आणि यापासून विद्यार्थी कशाप्रकारे चांगल्या सवयी किंवा त्याची जी काही चूक आहे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा प्रगती त्या ठिकाणी तो करेल. तर आजचा व्हिडिओसाठी आपण हा पॉईंट निवडलेला होता, त्याच्याविषयी मी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीचं म्हणजे एक प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेला आहे, त्याचं उत्तर देखील तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं देखील निदान शिक्षणाच्या विषयी जे काय आहे किंवा उपचारात्मक शिक्षणाविषयी जे काही संभ्रम असेल किंवा जी माहिती असेल तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला थोडीशी का होत नाही परंतु त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट झाली असेल असं मी समजतो. आणि या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा फायदा होईल. तर नक्की या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही कळवायचं आहे. थँक्यू.